घरी जायचंय. सर कराळे साहेब आहेत. आता कराळे साहेब नेमकं काय काम करतात, त्यांचं वय काय, त्यांची इन्कम सोर्सेस काय, इकॉनॉमिकली सध्याची रिसेंटली सिच्युएशन काय, सोशल सिच्युएशन काय, त्यांचं प्रोफाईल काय, एज्युकेशन काय, त्यांना या वयामध्ये कुठल्या गोष्टीची गरज असू शकते, पैशाची का प्रोडक्टची का सोशल काम. बघा काही लोक सर आता काही करते पैशाचं काही नाही. मग आपण त्यांना काय सांगतो, सर तुम्ही एक समाजसेवा म्हणून का होईना हा बिझनेस करा. ज्यांच्याकडे जायचं आहे त्यांच्याबद्दल आधीच माहिती पाहिजे जाधव सरांना परिपूर्ण, आणि जी आधी पोहोचवली पाहिजे. ज्यांच्याकडे जातोय त्यांच्याशी नातं काय, कानाच्या खालचा का कानाच्या वरचा, हे पण एक फार गोष्ट असते. आणि मी ओळखतात काही काही काय असतात, ज्याच्या घरी जातात त्याचंच घर सापडत नाही. इथंच राहायचं सर, मग आता आला तो 7 वर्षापूर्वी इथंच राहायचं. हे ना असं जग बदलायला लागलं ना, अशीच घर सारखेच दिसायला लागले सगळे. अशा घरी जाऊन जॉईन होईल ज्याच्याशी तुमचा 7-7, 8-8 वर्ष काही संबंध नाही, आणि डायरेक्ट जायचं सिनेला घेऊन जय माय लाईफस्टाईल, तो होईल का जॉईन? ज्याच्याशी तुमचे रेग्युलर संबंध आहे, रेग्युलर, अशा लोकांकडे आधी जायचं. जाण्याच्या आधी काय काय खबरदारी घ्यायची. पहिली गोष्ट, जर सिनियरला घेऊन जायचं असेल, सिनियरच्या आधी ज्याचा गेस्ट आहे त्या जाधव सरांनी गेस्टच्या घरी जाऊन बसायला पाहिजे. बरेचसे लोक काय करतात, सिनियरला घेतल्याशिवाय जातच नाही. ते म्हणतात सर गाडी घेऊन या तुमची, मला घेऊन जा. एकाच गेटच्या घरी. रॉंग. सर मी पुढे जातो, मी सगळी तयारी करून ठेवतो, मी तुम्हाला लोकेशन पाठवून देतो, तुम्ही लोकेशन घेऊन टाका. सर ज्यांच्या घरी जायचं त्यांच्या घरात डिसिजन मेकर कोण आहे, मित्र आहे, नातेवाईक आहे. बघा काही घरामध्ये जर आपल्याला डिसिजन मेकर माहित नसेल ना, आपली वंटून फेल आहे. जाधव सर जर माहिती आहे, माझा जो पुतणी आहे, भावाचा मुलगा ज्याचं आता लग्न झालेलं आहे 2 ते 3 वर्ष, जी आमची सुनबाई आहे ती हुशार आहे, असं आहे तसं आहे, तर ते दोघांमध्ये निर्णय घेणारा कोण असेल, आमचा भाऊ म्हणजे यांचा वडील राहील का हा स्वतः आहे, निर्णय घेणारा कोण, हे ज्याचा गेस्ट आहे त्याला पहिले माहिती पाहिजे. आणि ते आपल्या सिनियरला सांगितलं, सर आपण ज्यांच्या घरी जातोय ना त्यांच्या घरात येतं, ठीक आहे माझे जवळचे नातेवाईक आहेत नो डाऊट, पण काय आहे त्यांचं काही एवढं घरात चालत नाही जास्त. त्या ज्या आमच्या नातेवाईक आहेत त्या ताई, त्या वहिनी, सगळं त्यांचं चालतं. कारण काय यांनी असे बरेच आठाणे 4 कंपन्या केल्या आहेत, त्याच्यामुळे आमच्या त्या ताईंचा काही यांच्यावर भरोसा नाहीये. म्हणजे सिनियरला प्लॅन देताना कळून चुकलं की आपला प्लॅन देताना जास्तीत जास्त माहिती डिसिजन मेकरला इन्व्हॉल्व्ह करून घेणं गरजेचं आहे. समजा तुम्ही यांच्या इथे गेले आणि यांच्या पत्नी असतील, त्यांच्या घरातले जे डिसिजन मेकर असतील, जर प्लॅन ऐकला त्यांना नाही बसवलं, तुमचा प्लॅन फेल आहे, प्लॅनच फेल आहे. पण पहिलं लक्षात ठेवायचं डिसिजन मेकर. ते गेला त्या घरातल्या नवरा बायकोचं दुनियाभरचं भांडण चालू, आणि तुम्ही प्लॅन सांगितला आणि ती गेल्या मध्ये चहाची कप पैसे घ्यायला, त्याची नागिन तयार नसते. काय लावून ते काय रिकामटा काम चालू केलं, आता परत सुरू केलं तुम्ही. ते होतं ते ना 3 महिन्यापूर्वी तसंच आहे नाही, मी फक्त कराच. आता मी तुमचा बेतच पाहते, त्यात जाऊ द्या. फक्त घरात संध्याकाळी एक तर तुम्ही राहणार, तुम्ही राहणार, जरा सत्याला त्या घरात डिसिजन मेकर कोण होती, बाई. जर त्या बाईलाच बसवलं असतं, ताई हा जो कॉन्सेप्ट आहे अशा अशा पद्धतीचा आहे, तर मला पण तुम्ही सल्ला द्या, त्याच्यामध्ये अजून ऍडिशन काय करता येईल. एक बघा, देव जर मानाचा भुकेला आहे तर मानव का मानाचा भुकेला नसेल. हा भाव द्यायचा, मान द्यायचा धंदा आहे. देवाला पण नारळ कोणाला लागतो, साडी चुई चढावी लागते, मान मान खातो देव. जर देवाला मान लागतो तर मानवाला मान का नाही लागणार. म्हणून ज्या घरात जाणार त्यांना मान द्या, सन्मान द्या, रिस्पेक्ट द्या. आणि कधीही एकट्या व्यक्तीला वंटून देऊ नका. दोघांना बसवा, तिघांना बसवा, चौघांना बसवा, पुऱ्या परिवाराला माहिती आहे त्याला बसवा घरातल्या, तर ती जास्त सक्सेस होईल, जास्त आयडी पण निघण्याची शक्यता आहे. ओके, आता
जाधव साहेब यांच्या घरी गेले, समजा त्यांच्या मित्राच्या घरी गेले, त्यांना प्लॅन द्यायला, प्लॅन द्यायची सुरुवात करायची. अशा वेळेस आपण लोकेशन दिलेलं आहे, आपण आपल्या सिनियरची वाट बघायची आहे. आपले जे सिनियर आहेत ना, यांच्याबद्दल यांच्या मनामध्ये व्हॅल्यू क्रिएट करायचं की दादा, म्हणजे जाधव सरांनी यांना म्हटलं पाहिजे, अरे भाऊ दादा, आज जे व्यक्ती राहील ना ते म्हणजे माझ्यापेक्षा वयाने कमी आहे, नो डाऊट, परंतु ज्या गोष्टीवर आपण बात करणार आहोत ना, बोलणार आहोत ना, चर्चा करणार आहोत ना, मीटिंग घेणार आहोत ना, त्या क्षेत्रामध्ये त्यांचं खूप चांगलं वरच्या लेवलचं काम आहे. साधे सिंपल शब्द वापरा. तसं पाहायला गेलं त्यांना वेळ राहत नाही, पण आज योगायोगाने ते संभाजीनगरला होते. मी त्यांना रिक्वेस्ट केली, सर वेळ आहे का? त्यांनी त्यांचं शेड्यूल बघून मला वेळ दिला. तसे माझ्या परिचयातले आहेत, ते जवळचे आहेत, परंतु आजच्या क्षेत्रामध्ये जी त्यांनी अचिव्हमेंट केली ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. चांगलं इन्कम आहे, गाडी घेतली, फॉरेन ट्रिप केली, म्हणजे त्यांच्याबद्दल स्तुती वाहवा, त्या व्यक्तीबद्दल व्यक्तिमत्व काय आहे ती आपण जाण्याच्या आधी सांगितले पाहिजे. समोरासमोर कधीही सिनियरची आणि ज्युनियरची वाहवा करायची नाही. जी वाहवा करायची असेल ती आधी कोणाकडे जातोय, यांचं काय व्यक्तिमत्व आहे, यांच्याबद्दल पण वाहवा सिनियरला प्लॅनच्या आधी, आणि सिनियरची पण वाहवा प्लॅनच्या आधी झाली पाहिजे. येणाऱ्या व्यक्तीबद्दल जर आपण हाईप करून ठेवली तर ह्या व्यक्तीमध्ये क्युरियासिटी असते, उत्सुकता असते. हो ना, एवढा मोठा माणूस आहे, कोण आहे नेमकं, येते ना, सांगते ना, एवढा मोठा माणूस आहे. आणि जर आपण सांगितलं, आता समजा यांच्यापेक्षा वयाने कमीच आहे, नाही ते काही माझा एक मित्र आहे ना, त्याचा पोरग येते रम्या, ते रम्या बरंच पाहिले मी, ते बरंच कपडे बिपडे बदलते, बरं काम करतं ते. मग त्याला रिकामटत होतं ते आज, मग त्याला सांगितलं आज येतो का तू, मग ते काय रिकामटत येऊ राहिले ते आता. तर तुला काय प्रश्न बिझनेस असेल त्याला विचारूनच घे सगळे, सांगा प्लॅन कसा होईल. हमें भी मालूम है ग्राहक राजा है, ग्राहक राजा है, लेकिन जो प्लान देने वाला है वो भी तो महाराजा है. भले तुमचा येणारा व्यक्ती जवळचा नातेवाईक असो, भाऊबंद असो, काही असो, पण तो तुमचा सिनियर म्हणून तुम्हाला प्रमोट करता आला पाहिजे. अनेक ठिकाणी लोक येणाऱ्या सिनियरची हाईप करत नाही, प्रमोट करत नाही, वाहवा करत नाही, त्याची क्युरियासिटी निर्माण करत नाही, वाट बघायची. सर येतच असते, येऊ राहिले. सरांना कसं बरंच बिझी आहेत ना, आज जवळ 3 मीटिंग होत्या, त्याच्यात ही मीटिंग मी ऍडजस्ट केली, येऊ राहिले असेल सर, पुढे ट्रॅफिक वगैरे असतील. असे शब्द बोलून समोरच्याची क्युरियासिटी वाढवायची, उत्सुकता वाढवायची. येणारे व्यक्ती गेट पर्यंत आले, त्यांनी बेल वाजली किंवा दार टोकलं किंवा फोन केला तर आपल्यामध्ये उत्साह संचारला पाहिजे. जाधव सरांमध्ये आले, तुमचं नाव सर खेडकर साहेब, वाव खेडकर साहेब आलेत. जसं समजा खेडकर साहेब आलेत, त्यांनी बेल वाजवली. आज यांची चर्चा चालू होती, हे बसलेच होते, तेवढ्या बेल वाजली. जाधव सरांनी ताडकन खुर्चीवरनं उठलं पाहिजे आणि लगेच दरवाजाच्या दिशेने धावलं पाहिजे. वेलकम सर, वेलकम सर, वेलकम सर, या सर, या सर, तुमचीच वाट बोलतो. आपल्या खुर्चीवर त्यांना बसवायचं. हे कोण पाहत, कोण पाहत, गेस्ट. त्यांच्या मनामध्ये पण काहीतरी भावना निर्माण होती नाही रिस्पेक्टची. हे उठून इथपर्यंत घ्यायला गेले, आपल्या खुर्चीवर आणून बसवलं, म्हणजे ह्या व्यक्तीचा रिस्पेक्ट किती आहे, अचिव्हमेंट काय आहे, हे जाधव सरांच्या वागण्यावरच सेकंदात कळालं. तर ह्या व्यक्तीच्या मनामध्ये पण याच्याविषयी आदर निर्माण होईल की नाही, रिस्पेक्ट निर्माण होईल की नाही. ते जरी तिथपर्यंत नाही गेले, पण कमीत कमी त्यांच्या खुर्चीवरनं उठून तो उभे राहतील की नाही. या सर, वेलकम. हे कोणावर डिपेंड आहे, डिस्ट्रीब्युटर जाधव सर, ज्याचा गेस्ट आहे त्याच्या. छोटी गोष्ट आहे, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून गरजेची आहे. करता का तुम्ही एवढ्या गोष्टी? रणे, गंगे, ये ना लवकर, ते चालले निघून, लवकर येणार, निघून चालेल ती बाई.
ती बाई केव्हा निघून जाते, येणाऱ्या व्यक्तीचं महत्व जर नसेल, ती बाई 10 मिनिटं सांगते, जर तुझं कोण माणूस आहे, ती बाई काही येत नाही, मी चालली निघून, चालली बाई निघून. शरद पवार येतात, नरेंद्र मोदी येतात, राहुल गांधी येतात, लोक थांबतात की नाही? व्हॅल्यू क्रिएट करतात कार्यकर्ते, जे निघून फिरतात ना, ते व्हॅल्यू क्रिएट करतात. जसं त्यांचं भाषण संपतं, लोक थांबतात तिथे. व्हॅल्यू क्रिएट आहे. सेम आपण आपल्या धंद्यातले, हे नरेंद्र मोदी आहे, हे राहुल गांधी आहे, हे शरद पवार आहे, हे उद्धव ठाकरे आहे. मी कोणत्याच पक्षाचा नाही, सर्व पक्ष माझ्यातच आहे. ते एका घराला त्याचं नाव आहे. आता घरी आले, आता प्रॅक्टिकली काय, ओके, म्हणजे आता आपण एक कोणाचं उदाहरण घेतलं तरी आपण यांचं उदाहरण घेतलं. या हे गेस्ट आहे, हे सिनियर आहेत, हे आपले डिस्ट्रीब्युटर आहेत. ओके, आता याची सिटिंग अरेंजमेंट कशी, बसायचं कसं, जसं बसतात तसंच बसायचं, कोणी कुठं बसायचं हे कळत न कळत करायचं. नाही तर ट्रेनिंग तिथं पण चालू करायची करा. नाही आहे सर, मी असं सांगितलं, तू डाव्याला तू उजव्याला, नाही तू माझ्यासाठी कुठे चालू करायचं. आता बसताना आपले सर जे आहेत ते ज्या ठिकाणी बसतील त्यांच्या उजव्या साईडला आपल्या गेस्टला बसवायचं, प्लॅन ऐकायला. मग सर आले, सर इथं बसले, हे आपले गेस्ट आहेत राईट साईडला, आणि ज्याचा गेस्ट आहे त्यांनी पण बसलं पाहिजे बरं का. ज्यांचा गेस्ट आहे त्यालाही बसावं लागतं. इथं बरेचसे काय करतात, सिनियर ज्युनियर कामाला झुकले, हे लगेच व्हॉट्सअपवर, नाही तर काही तर डायरेक्ट फोन घेऊन बाहेर, आणि हे दोघं कामाला ठेवले. ज्याचा गेस्ट आहे त्याने किती सिरियसली बसलं पाहिजे. यांना 10 टीम आहेत, यांची तर सुरुवात आहे ना, यांनी सिरियसली घेतलं पाहिजे. आता प्लॅन सुरू होईल. प्लॅनच्या आधी परत फॉर्मॅलिटी ओळख करून देते. सर तुम्हाला जे मी बोललो होतो ते हेच, आणि साहेब तुम्हाला ज्यांच्याबद्दल सांगितलं ते सर. तर आपण आता ज्या विषयासाठी एकत्र आलो तो विषयाला सुरुवात करू. सर पण त्यांची हायर बाय करून घेतील, प्लॅनला सुरुवात करतील. अशा दरम्यान ज्यांचा गेस्ट आहे त्याने शेजारी बसून आपले सर कशी समोरच्या माहिती सांगतात, सुरुवात कुठून करतात, आपले सर माहिती सांगत असताना समोरच्या व्यक्तीची नजर कुठे होती, तो असा झुकतो का असा काही बघा, असे बसतात. आपले सर माहिती घेतात आणि त्याचे पाठ लावून मागे बसतात. परत सर सांगतात, हो बघा ना, हा सांगा बघता. तर आपल्याला त्या व्यक्तीचा ऍटिट्यूड करतो, त्याचा बॉडी लँग्वेज करतो. आपला गेस्ट ऐकत असताना कुठल्या पॉइंटवर मान कशी डुलवतो, अशी का अशी का अशी का अशी का कशी, त्याचं इन्व्हायरमेंट, नॉमिनेशन फॅसिलिटी सांगतो. 2,10,000 वेळी त्याचा चेहरा कसा होता, एखाद्या लिडरची माहिती सांगत असताना त्याचे डोळे कसे फाकले, या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्याने तुम्हाला पैसे मागण्याच्या वेळेस त्याच पॉइंटला क्लिक करून मागायचे. पण हे केव्हा होईल, जवळ बसेल तर होईल. हे तर व्हॉट्सअप चॅटिंग चुटिंग, काय ग कुठे ग कुठे ग काय ग काय ग कुठे ग, ह्याच्यावर होईल का? बाहेर फोनवर बोलणार होईल का? अजून काय काय खबरदारी डिसिजन मेकर आणून बसवायला पाहिजे. कारण यांची ओळख आहे, यांनी त्या घरातलं ताई बाई आई कोण असेल, ताई या ना बसा ना इथं तुम्ही पण, चांगलं होईल, 1 से 2 बने. हे यांचं काम आहे, यांचं नाही. यांचं काम माहिती सांगणं आहे. अजून प्लॅन चालू असताना काही लोकांना काय सवय असते, आपले सिनियर माहिती सांगतात ना, ते मध्येच माहिती सांगतात. प्लॅन चालू असतो ते मस्त माहिती सांगत असतात. ORG1 ORG2 हे असं होतं, ते तसं आहे, 2,10,000 आहे, हे नाही सर, त्यांना 2,10,000 नका सांगू, दुबई सांगा, त्यांना थायलंड सांगा, थायलंड. आता सिनियर म्हणजे गरीब गाय सांग लगेच थायलंड. नाही सर, थायलंड तर झालं, 3 आयडी सांगे ना, 3 आयडी. जे सिनियर तुम्ही ऑलरेडी हाईप केली आहे ना, प्रमोट केले ना, ते जे सांगतील ते
त्यांनी सांगितलं एखादी गोष्ट आपल्याला कळते, नाही 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 असं नाही का, आपल्याला लगेच म्हणत होतं नाही अक्षय सर असे नव्हते बोलले, कृष्णा सर असे नव्हते बोलले, सोमनाथ सर असे नव्हते बोलले, नाही सर तुमचं काही थांबा थांबा थांबा, सोमनाथ सरांनी हे नव्हतं सांगितलं, नाही हो सर असं नाही ना, थांबा पाहू दे मी सांगतो पुढचं, काही ना बॅक सिलेक्ट आता पुस्तक घेतात पुस्तक प्लॅन ते चालू करतात. मला सांगा काय आहे प्लॅनच्या सांगितलं प्लॅनचा पुराणा झाला का नाही. सिनियर जे सांगेल फायनल क्रिकेटमध्ये कसं त्यांनी जे सांगितलं ते असे पहिले ना सिलिंग 3,10,000 होच म्हणायचं, असं सर नाही ना 2,10,000 3,00,000. त्यांनी असं सांगितलं ना बैल दूध देतो, बैल दूध देतो कालपासून, मध्ये तोंड घालायचं. नवीन माणसाला काय लक्षात राहतो, सिलिंग आणि बिलिंग पहिल्या दिवशी तुमच्या लक्षात होतं, काही सांगा ना, चुकला तर चुकला सांगू राहिला ना, ऐकून घ्या. तुम्हाला एवढी बोलायची हौस आहे, प्लॅनच्या आधी आणि प्लॅनच्या नंतर बोला, मध्ये मध्ये तोंड नका घालू. पॉइंट क्लिअर. अजून काय काय खबरदारी घेतली पाहिजे, ज्याचा गेस्ट आहे ते त्याचं घर ओळखीतलं आहे का नाही, ज्यांच्या घरी गेलं हे त्यांची ओळख आहे की नाही, म्हणजे साहजिक आहे त्या घरातले मुलं वगैरे पण ओळखीचे असतील की नाही, तर त्या घरात काही घरी बघा गेल्यावर ना लहान पोरं एवढे डिस्टर्ब करतात, चिव 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 पोगाला पोगाला पोगो 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 क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. तर ते टीव्ही बंद करायला सांगण्याचं काम कोणाचं आहे, ज्याचं गेस्ट आहे त्याने सांगितलं पाहिजे की हे सांगतील. प्लॅन झाल्यानंतर कागदपत्र मागण्याचं काम यांचं आहे. आधार कार्ड काय करतो, तुझं घेतो का बहिणीचं घेतो, आधार कार्ड दे ना. पैसे नाही मागायचे, आधार कार्ड. जर आधार कार्ड मागितलं यांनी अशी खिशाला हात लावला, मोबाईलला मोबाईल मध्ये आहे का कपाटात आहे, समजून घ्यायचं तुमचा प्लॅन पॉझिटिव्ह दिशेने गेला, तर समजून घ्यायचं त्याने असा हात लावला, मोबाईल बोलला किंवा कपाट पाहायला गेला, प्लॅन पॉझिटिव्ह दिशे. मित्र गुगल पे नंबर पाठवतो, तर पैसे पाठवून द्या. पैसे कोणी मागायचे, ज्याचा इंट्रोड्यूसर नाही का सिनियर नाही. कारण तुमच्या गेस्टशी तुम्ही अरे रावी बोलू शकता, कॅज्युअली टॉक करू शकतात, अरे तुरे करू शकतात. सिनियर करू शकतो का, काहींना अशी अपेक्षा असते आपल्या सिनियर, सर यांचा नंबर घेऊन घ्या तुम्ही, का इले का रे मला पैसे देणार नाही सर, हे तुम्हाला तुम्ही त्याचा फॉलो घ्यायचा, गेस्ट समोर सुरू करा याचा नंबर घ्या तुम्ही, नंबर हे का रे फोन होता ते काय माझा तुमचा उचलेल, होईल का तो प्लॅन सक्सेस होईल. कधी लक्षात ठेवा, आपल्या गेटचे पैसे आपणच मागायचे, आपल्या गेटचा फॉलोअप आपणच घ्यायचा, एवढा फॉलोअप घ्यायचा. काही तर परत सिनेमा सांगतात, सर चला ना कुठे, तिथं जिथं तुम्ही आले होते परवा तिथं, कशाला फॉलोअप घ्यायला चला आता. म्हणजे प्लॅनला बी हेच, फॉलोअपला बी हेच, ऑर्डर द्यायला बी हेच, तुम्ही काय यांचं काम शोध प्लॅन आहे, बाकीचं सगळे काम आपले आहे. कधी लक्षात ठेवा, अपलाईन होत आहे, रिस्पेक्ट ठेवा. एक्का तेव्हाच वापरायचा जेव्हा गरजेचं आहे, बाकीच्या दुर्य वापरायचे. लक्षात येतं, एक्का एकदा ओपन केला तर तो एकाच्या वेळेस वापरा, बाकीचे दुरी वापरा. ओके, हे एक झालं. हा, त्या घरातले मुलं वगैरे जे असतील ते शांत करणे किंवा त्यांना चॉकलेट कॅडबरी घेऊन देणे, फक्त पाहणे कोणाला कॅडबरी देऊ राहिले, एवढ्याला काय एवढीला, तर उद्यापासून कॅडबरीच मामाच्या घरात घे ग, आमच्या सर बोलले ते घरात घे कॅडबरी द्यायची, तर कोणाला द्यायची कोणाला द्यायची लक्षात येतं ना सोमनाथ सर. म्हणजे तुमच्या ट्रेनिंग मध्ये सांगा. सांगण्याचा उद्देश त्या घरामधला माहोल बिझनेस रिलेटेड करून ठेवणं, हे सगळं काम कोणाचं आहे, डिस्ट्रीब्युटरचं. आणि बऱ्याचशा ठिकाणी गोंधळ हे डिस्ट्रीब्युटरचा असतो आणि ब्लेम सिनियरवर येतो. नाही सर प्लॅनच काही ते तुम्ही बरोबर दिलाच नाही, तुम्ही पैसेच मागितले नाही सर. अरे तुझा गेस्ट काय पैसे मागतील,
जेवढा हक्काने हे व्यक्ती मागू शकते तेवढे मागू शकते का? तर म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी आहेत फार गरजेच्या आहेत, ज्या मी आता या ऍक्टिव्हिटी सांगितल्या. या ऍक्टिव्हिटी नंतर तुम्ही तुमच्या 1-2 मध्ये बदल करणार अशा अपेक्षा. थँक्यू, धन्यवाद.